नमस्कार, आपण बघत आहात सिटी न्यूज। अकोला जिल्ह्यातील कामर गावात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे। मंदिरातील देवांचे दागिने, मूर्तींचे डोळे, त्यानंतर घरासमोर आणि दुकानांसमोर होणाऱ्या चोऱ्यांमुळे संपूर्ण गाव भीतीच्या छायेत आहे। नेमकं काय घडले आहे कामर गावात, पाहूया हा विशेष रिपोर्ट। कामरगाव आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून चोऱ्यांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही। सर्वप्रथम ग्रामीण रुग्णालयातील काळा मारुती मंदिर आणि मुख्य हनुमान मंदिरातील मूर्तीचे डोळे चोरट्यांनी लंपास केलेत। यानंतर मरीमाय देवस्थानालाही लक्ष करण्यात आले। अवघ्या 2 महिन्यात 2 वेळा चोरी करत देवीच्या चांदीच्या भुवया, नाकातील चांदीची पट्टी चोरून नेण्यात आली आहे। एवढेच नव्हे तर देवीचे डोळेही काढण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप आहे। धार्मिक स्थळानंतर आता चोरट्यांनी मजल थेट घरांच्या आणि दुकानांच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचली आहे। त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। ग्रामस्थांनी पोलीस प्रशासनाकडे रात्रीची गस्त वाढवण्याची, मुख्य रस्ते, बाजारपेठ आणि संवेदनशील भागात कडक बंदोबस्त करण्याची तसेच चोरट्यांना तातडीने अटक करण्याची जोरदार मागणी केली आहे। मी गजानन देशमुख कामरगावून बोलतो। हे मरीमाय संस्थानचे इथं 15 वर्षापासून आम्ही इथं संध्याकाळच्या आरतीचा रोज कार्यक्रम असते। मी संध्याकाळी अंदाजे 5:45-6 वाजता आलो असता मला समोरच्या गेटचे कुलूप फुटलेले दिसले। तर मी पहिला फोन पोलीस चौकीला केला। त्याच्यानंतर साहेब वगैरे, त्याच्या आधी मागच्या महिन्यात पण एक आमच्या याच मंदिरामध्ये दानपेटी फुटली आहे। अंदाजे या दानपेटीमध्ये मागच्या नवरात्रापासून पैसे होते, आम्ही काही काढले नव्हते, 500-600 रुपये असू शकते। तर आता साहेब ह्या चोरीमध्ये 6 इंच नाक चांदीचे आणि 3-3 इंच 2 घोड्या ह्या चोरीला गेल्या मला आढळल्या। त्याच्यानंतर त्यांना कपाटामध्ये साड्या होत्या, नवीन साड्या, त्याच्यातल्या नवीन साड्या पण नेल्या त्यांना। आणि एक म्हणजे आम्हाला तसं काही नाही वाटत, त्यांना पूर्ण देवीची साडी सोडून ठेवलेली होती। ते एका प्रकारची ते एक आम्हाला काही तसं काही वाटत नाही, पण त्याने विटंबना केली पूर्ण साडी सोडलेली होती साहेब। तर डोळ्या पण नेले, हे एक विटंबनाच आहे देवीची। त्यानं डोळे पण काढून पाहिले, तुम्हाला दाखवले मी आता तुम्ही कॅमेरामध्ये। डोळ्यामध्ये त्यांना ते डोळे काही याआधी आता गावामध्ये किती चोऱ्या झाल्या? पण याच्या आधी म्हणजे मागच्या महिन्यामध्ये आमचीच एक ग्रामदेवता आहे अमरशक्ती हनुमान मंदिर, तिथे पण डोळे चोरीले गेले आहे। त्यानंतर आपल्या इथं ग्रामीण रुग्णालयामध्ये तिथं हनुमानजीचं मंदिर आहे, तिथले पण डोळे चोरीले गेलेले आहे। तर अशा प्रकारचे हा पोलीस प्रशासन आलं होतं का? हो, पहिला पण आम्ही एक रिपोर्ट दाखल केला या मंदिरावाल्याने, आम्ही रिपोर्ट दाखल केला, ह्यांनी पण मी स्वतः रिपोर्ट या मंदिराचा दाखल केला। कामर गावातील वाढत्या चोऱ्यांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। आता पोलीस प्रशासन या घटनांचा छडा लावून नागरिकांचा विश्वास परत मिळवणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे।